तर राज्यामध्ये औरंगजेबावरून राजकारण चांगलंच पेटल्याचं आपण पाहतोय। दुसरीकडे औरंगजेबाच्या कबरी संदर्भात मोठी बातमी समोर येते। तर आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो, औरंगजेबाच्या कबरीला केंद्र सरकार पैसे पुरवत असल्याचा आरोप हिंदू जनजागृती समितीने केलाय। 2011 पासून आतापर्यंत 6.5 लाख रुपये दिले गेल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। औरंगजेबाच्या कबरीसाठी दिले जाणारे पैसे बंद करण्याची मागणी हिंदू जनजागृती समितीने केली आहे। कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। तर आपण पाहतोय 2011-2012 या वर्षी 47,000 रुपये देण्यात आले होते औरंगजेबाच्या कबरीला केंद्राचा पैसा। तर 2012-13 ला 80,000 रुपये या कबरीसाठी पुरवण्यात आले होते। 2017-18 ला 15,000 रुपये देण्यात आले होते। 2020-21 ला 2,55,000 रुपये या कबरीसाठी देण्यात आले होते। तर 2022-23 ला केंद्र सरकारकडून 2,60,000 रुपये देण्यात आल्याची माहिती। हृदयवैकीच्या औरंग्याच्या उदात्तीकरणासाठी केंद्रीय पुरातत्व खातं आतापर्यंत 6.5 लाख रुपये खर्च करतं। हेच केंद्रीय पुरातत्व विभाग छत्रपती शिवाजी महाराजांच्या त्या मंदिरासाठी केवळ आणि केवळ वर्षाला 3,000 रुपये खर्च करतं। आता वाढवून काहीतरी 6,000 रुपये झालेलं आहे। हे दुर्दैव आहे महाराष्ट्राचं। म्हणजे महिन्याला 250, 300 किंवा 400 रुपये एवढाच त्याच्यामध्ये खर्च होतो। आज 250-300 रुपयात काय येतं? तर छत्रपती संभाजीनगरमध्ये औरंगजेबाची कबर जिथे आहे तिथून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी माधव सावरगावे यांनी। आपण पाहूया। क्रूर कर्म औरंगजेबाचं गुणगान आम्ही महाराष्ट्रात सहन करू शकत नाही असं म्हणणारं सरकारच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद इथं असल्या औरंगजेबाच्या कबरीच्या सुरक्षेसाठी आणि देखभालीसाठी दरवर्षी लाखोंचा खर्च करत असतं। हीच ती कबरीची जागा आहे। औरंगजेबाच्या कबरीवरून महाराष्ट्रात वर्षातून एकदा तरी राजकारण आणि धार्मिक वातावरण तापत असतं आणि मग छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद शहरातली ही औरंगजेबाची कबर आणि हा परिसर चर्चेत येतो। आम्ही खपून घेणार नाही असंही सरकार पातळीवरून ठणकावून सांगितलं जातं। मात्र दुसरीकडे तेच सरकार औरंगजेबाच्या कबरीच्या देखभाल, दुरुस्तीसाठी आणि सुरक्षेसाठी दरवर्षी 15 ते 10 लाख खर्च करत असतं आणि तेही सरकारी तिजोरीतून। या ठिकाणी पुरातत्व विभागाच्या वतीनं कबरीला संरक्षण दिलं आहे। तिथं कबरीची देखभाल दुरुस्ती केली जाते आणि दरवर्षी तिथं केंद्र सरकारच्या वतीनं 6 पगारी कर्मचारी ठेवलेले आहेत। त्यांना पगार देऊन त्या ठिकाणी औरंगजेबाची कबर, त्याची देखभाल दुरुस्ती, त्याचबरोबर तिथं ती कबर सुरक्षित राहावी यासाठी खर्च केले जातात आणि दिवसभर तिथं डागडुजी किंवा बंदोबस्त तैनात केला जातो। मोहम्मद इरफानचा माधव सावरगावे, साम टीव्ही, छत्रपती संभाजीनगर। तर दुसरीकडे मात्र औरंगजेबाची ही कबर थेट जेसीबी लावून उखडून टाका अशी मागणी उदयनराजे भोसले यांनी केली आहे। औरंगजेबाच्या कबरीवर सरकार खर्च करत असल्याची बातमी सामने दाखवली। सरकारी खर्च होत असल्याची ही बातमी पाहताच उदयनराजे भोसले हे चांगलेच भडकले। तो लुटायला झाला होता, चोर होता तो। त्याचं उदात्तीकरण काय करायचं? ते कशा करतात हे काय? आणि जे लोक दर्शनाला जातात त्यांना सांगा घ्या, त्यांचे वंशज आहे का ते दर्शनाला जातात, घेऊन जा, तुमच्या घरी ठेवा ना। मग नाही तर तुम्ही जावा, जे औरंगजेब कुठनं आला होता तुम्ही पण देश सोडून जावा। कशाला थांबता येतं? खोदून टाकाय नसतं काय? किती लागतं? एक जेसीबी मारला, खापकीर गेलं की गेलं, या टाकून कुठं तरी।